बिग बॉस मराठी सीझन 6मधील एक कंटेस्टंट म्हणजेच सोनाली राऊत हिने आता बिग बॉस मराठी 6च्या मेकर्सला लीगल नोटीस पाठवली आहे. आणि याचं कारण म्हणजे या शोमध्ये खूप जास्त अस्वच्छता आहे, म्हणून तिला त्वचा रोग झाल्याचा तिने बिग बॉसच्या मेकर्सवर आरोप केला आहे. आणि या लीगल नोटीसमध्ये तिने लिहिलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जे राशन पाठवलं जातं तिथे मोठे मोठे उंदरं आहेत आणि ते उंदरं ते राशन खातात आणि नंतर कंटेस्टंट त्याचंच जेवण बनवतात. तिने असंही सांगितलं की विकेंड्सच्या एपिसोडला जे बाहेरून जेवण पाठवलं जातं त्यातून कॉक्रोचेस बाहेर येत होते, असंही तिने सांगितलं आहे. घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस वापरले जातात म्हणजेच मायक्रोवेव्ज, कपडे ड्राय करण्यासाठीचं मशीन हे हिंदी बिग बॉसमधील होते, कारण त्यावर अमाल, तानिया, मृदुल यांच्या नावाची स्टिकर लावलेली होती, म्हणून ती फारच अनहायजेनिक होती असं तिने सांगितलं आहे. आणि यापूर्वी वापरलेली होती. त्यात तिने असंही सांगितलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये आम्हाला जी शिक्षा दिली जायची, ज्यामुळे आम्हाला फक्त एकच वॉशरूम वापरता यायचं, तर घरातील 17 कंटेस्टंट्स एकाच वॉशरूममध्ये जायचे आणि तिथे ते स्मोकही करायचे, वॉशरूममध्ये अन्न खायचे, तेथे चिकन, अंड्याची फोतरी आणि मेलेली उंदरं पडलेली असायची. घरामध्ये टॉवेल्सही कमी देण्यात आले होते आणि बेडशीटही कमी होती, त्यामुळे सगळे लोक एकमेकाचे टॉवेल्स, बेडशीट वापरत होते आणि त्या बेडशीट ते बदलायचेही नाहीत. आणि दुसऱ्या आठवड्यातच घरातील लोक एकमेकाचे टूथब्रश वापरत होते, जे की फारच अनहायजेनिक होतं. तसेच त्याने रितेश यांची होस्टिंगही फारच ॲग्रेसिव्ह आहे, ते विनाकारण भाऊच्या धक्क्यावर मला ओरडायचे असंही तिने सांगितलं आहे. एकदा बिग बॉसच्या घरात सोनालीही बाथरूममध्ये जाऊन चॉकलेट खाताना दिसली होती. जर घरात इतकंच अनहायजेनिक होतं तर ती बाथरूममध्ये जाऊन चॉकलेट कशी काय खात होती, हा प्रश्नच आहे. याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा.